टॉसचा बॉस ठरलाय तो ऐजान अँड फैजान टीम, शैजान टीम, आणि त्याच्या विरुद्ध खेळण्यासाठी सज्ज असेल तो झिंझनाट बॉईज. ऐजान अँड फैजान टॉसचा बॉस, फैजान, ऐजान अँड शैजान टॉसचा बॉस. ऐजान आणि फैजान प्रथम फील्ड बॅटिंग स्वीकारले. फिल्डिंग लावून घ्या झंझनाट बॉईज, फिल्डिंग लावून घ्या. फर्स्ट सेमीफायनल चमचमता सितारा या मैचचा रिमाज. जनाब बिलाल पेजे साहब, आपको फ्रेंड्स फिर एक बार मैं गुजारिश करता हूं कि आपके शुभ हाथों से इन खिलाड़ियों का जो बख्शीश है आपके शुभ हाथों से वितरित कीजिएगा. चमचमता सितारा रिमाज या मैचचा चमचमता सितारा रिमाज. यानंतर बेस्ट फिल्डर कलीमुद्दीन, बेस्ट फिल्डर या मैचचा बेस्ट फिल्डर ठरतोय कलीमुद्दीन. शाट स्ट्रायकर संघाचा कलीमुद्दीन यष्टीरक्षक बेस्ट फिल्डर. आणि या मॅच मध्ये जबरदस्त दिले ज्याने फाईट आणि एक चांगली फाईट देत असताना ज्यानं अप्रतिम फलंदाजी केले तो बेस्ट फायटर ऑफ द मॅच हाफिज सिद्दीक, बेस्ट फायटर ऑफ द मॅच. एकाकी एक शानदार लढत, एक चांगला लढा, एक चांगली फाईट दिली होती ते हाफिज सिद्दीक, बेस्ट फायटर ऑफ द मॅच. आणि त्यानंतर मॅन ऑफ द मॅच हाफिज सिद्दीक. आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा मॅन ऑफ द मॅच या 2025च्या पर्वामध्ये ज्यानं कीर्तिमान रचलाय, ऑरेंज कॅप सातत्यपूर्ण आपल्या डोक्यावरती ठेवले, प्रत्येक मॅच मध्ये ऑलराऊंडर परफॉर्मन्स ज्याने दिलाय तो ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सईद फटकुरे. सईद फटकुरे मॅन ऑफ द मॅच. दूसरा सेमीफाइनल का सामना, सेकंड सेमीफाइनल मैच ऑन. मुजम्मिल एक मिनिट, कमिटीचे लाईनमन कोण आहेत जरा लाईनमन तुमचे बघा बरोबर आहेत का, कारण मॅच हाय व्होल्टेज होणार आहे आणि एकानच निर्णय द्यायचा आहे. स्क्वेअर लेग एम्पायर पासून खेळाडू मागे राहतील. स्क्वेअर लेग एम्पायर कोण आहे? स्क्वेअर लेग एम्पायर कोण आहे? कम्प्लिटली मागे, खेळाडूंना मागे सरकवा. चला कंप्लीट मागे सरकायचं आहे. जर निर्णय चुकला तर त्याला कंप्लीटली तुम्ही जबाबदार राहाल आणि जो निर्णय येईल तो तुम्हाला स्वीकारावा लागेल. तर या सूचना वास्तविक द्यायला लागता कामा नाहीयेत, कारण सेमीफायनल मध्ये आपण पोहोचलोय. यस वळूया मॅचच्या दिशेने. बॉलिंग मार्क होती अब्दुल बासित, पहिला बॉल ऑफ स्टिकच्या बाहेर, व्हाईट बॉलचा येतो इशारा. व्हाईट बॉलने संघाचं खातं इथे ओपन. बॅट्समन आहेत नवीद, ऑलराऊंडर परफॉर्मन्स याचाही राहिलाय. नवीदने चांगला वन उभं केलंय. दुसरा सेमीफायनलचा सामना आहे. यावेळी बॅकफुट वरती येतोय, कट करतोय, पॉईंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल. एक रन इथे मिळेल, एक रन इथे मिळेल. इथे सांगा एक रन इथे मिळते. धावसंख्या 2 या अंकावरती जाऊन पोहोचते. धावसंख्या पाहायला मिळेल ती 2. अब्दुल बासित यांचा पुढचा चेंडू या स्क्वेअर लेग एम्पायरला क्रॉस करून डिक्लेअर झोन मध्ये. आणखी एक रन, आणखी एक रन, आणखी एक रन संघाच्या खात्यामध्ये इथे जोडली जाईल. आणि या एका रनने धावसंख्या पोहोचते ती 3 या अंकावरती. अब्दुल बासित एक हुकुमाचा एक राहिलाय, चांगली गोलंदाजी. ओ इथे काय घडलं, बॉक्स आउट होतोय. यासाठी मी तुम्हाला सांगत होतो, पुन्हा एकदा सांगतोय, लाईन पासून मागे राहा. स्क्वेअर लेग एम्पायर तुम्ही लक्ष द्या. बॉल पायावरती लागला तर नंतर आर्ग्युमेंट होईल. वारंवार मी त्याच सूचना तुम्हाला देतोय.
अब्दुल बासित, राइट आर्म राउंड द विकेट. नेक्स्ट बॉल, न्यू बॅटर अजम पठाण. अजम पठाण अब्दुल बासितचा पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज आणि यावेळी डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक रन इथे मिळते. बाईच्या स्वरूपात धावसंख्या 4 या अंकावरती पोहोचले. एक मात्र कळत नाहीये की पहिलं षटक जे खेळलं जाते ते डिफेन्सिव्ह का खेळलं जातंय. कारण कोणताही फलंदाज आक्रमण करता इथे दिसत नाहीये, पण तुम्हाला आक्रमण करावं लागेल. आणि इथे मात्र बॉक्स आउट होते. आक्रमण करण्याच्या परिणामामध्ये मात्र इथे बॉक्स आउट होईल आणि एक विकेट इथे मात्र गमावली गेले. धावसंख्या आहे ती 4. बॅटर अय्याज. पहिली ओव्हर समाप्त. धावसंख्या 4. अब्दुल बासित याची दर्जेदार गोलंदाजी. विकेट मात्र कमी मिळवलेत, परंतु धावा रोखण्याची हमी मात्र त्याने दिले. फैजान, न्यू बॉलर फैजान. हो, यावेळी मिड ऑनच्या दिशेने खेळला गेलेला फटका. मिड ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. चांगली उंची, चांगलं क्षेत्ररक्षण. डॉट बॉल. इथे डॉट बॉल आहे. इथे डॉट बॉल आहे. यावेळी पुन्हा एकदा ताकद काढली, परंतु टाइम मात्र करू शकला नाही. आणखीन एक डॉट बॉल. बॅक टू बॅक डॉट बॉल. यावेळी पुढे येऊन खेळला गेलेला फटका. क्षेत्ररक्षक लाजवाब आहे. 1 रन याही चेंडूवरती ते मिळेल. धावसंख्या पोहोचेल 5 या अंकावरती. पुढील चेंडू त्यावेळी कट केलाय. पॉइंट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. पॉइंट रिजन मध्ये गेलेला हा बॉल 1 रन देऊन जाईल. धावसंख्या जंप होईल, पोहोचेल 6 या अंकावर. पुढील चेंडू खेळण्यासाठी सज्ज अय्याज आणि हा एक सेन्सिबल पद्धतीने खेळला गेलेला फटका इथे पाहायला मिळालाय. याही चेंडूमध्ये 1 रन मिळते. धावसंख्या 7 या अंकावरती जाऊन पोहोचेल. षटक क्रमांक समाप्त झाले होते दुसरं. 3.5च्या सरासरीने चाललेली धावगती. तबक्कल, न्यू बॉलर ऑन द मार्क. राइट आर्म राउंड द विकेट. शानदार फिल्डिंग अब्दुल बासित याच्या माध्यमातून आणि याही षटकाला डॉट बॉलने सुरुवात. फ्रंट लाईन खेळलाय, फील्ड केला जातोय. यस्टनच्या दिशेने केला गेलेला थ्रो आणि इथे स्टंप आउट. इथे स्टंप आउट आहे. तबक्कल, न्यू बॅटर मारूफ. लेग स्टिकच्या बाहेर वाईट बॉलचा इशारा. 1 रन एक्स्ट्रा. आणि यावी डॉट बॉल आहे. यावी 4 धावा. यावी 4 धावा. चौकार आहे. धावसंख्या 13. धावसंख्या 13. सॉफ्ट हँड खेळलाय. स्क्वेअर लेग अंपायरच्या दिशेने. डिक्लेअर झोन 1 रन. धावसंख्या 14. 3 षटकांचा खेळ ते समाप्त. निर्णायक शेवटचे षटक. शेवटचे 5 चेंडू ते बाकी. यानंतर फायनल महामुकाबला इथे खेळला जाईल. एका बाजूने फायनल मध्ये एंटर झालाय तो 7 स्ट्रायकर्स. दुसऱ्या बाजूने पाहायचं कोणता संघ इथे एंटर होईल. झंझनाट बॉईज की ऐजान अँड शैजान. आणि यावी स्टंप आउट होईल. रन आउट होईल. 1 विकेट गमावले. जियान पहिल्याच बॉलवरती रन आउट. त्यानंतर दुसरा बॉल. इथे डॉट आहे. इथे डॉट बॉल पाहायला मिळतोय.
फ्रंट लाईन खेळण्याचा प्रयत्न, 1 रन डिक्लेअर स्वरूपात. धावसंख्या 14, माफ करा 15. धावसंख्या 15. आडव्या बॅटने खेळण्याचा केला गेलेला प्रयत्न आणि इथे रन आउट. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू. पुढे चौकार ठोकला जातो का? चौकाराची ती आवश्यकता आहे. आणि अब्दुल बासित कडून शानदार फिल्डिंग आणि इथे रन आउट. 4 षटकांमध्ये धावा बनवल्या गेल्यात 15. 16 धावांचं लक्ष. झंझनाट बॉईज संघाला फायनल मध्ये एंटर होण्यासाठी 16 धावांची असेल आवश्यकता. चला जास्त वेळ घेऊ नका. चला 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 चला. शकूर सारंग. शकूर सारंग. जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता. बॉलिंग मार्गवरती नवीद. अब्दुल बासित याच्या बॅटमॅनने खेळला गेलेला फटका. यावेळी 1 रन इथे मिळते.
एक रन संघाच्या खात्यामध्ये. स्कोर कार्ड ओपन. फ्रंट लाईन खेळला गेलेला फटका आणि त्यानंतर आलेल्या या 4 धावा. धावसंख्या 5 या अंकावरती जाऊन पोहोचते. शानदार बॉल तेवढ्या शानदार पद्धतीने खेळून काढलाय. 1 रन इथे मिळेल. पुढील चेंडू आणि यावेळी फटका लाजवाब. फॉलो थ्रो मध्ये फिल्डिंग इथे आलाय. तर डॉट बॉल निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडू ते पाहायला मिळालाय. पुढचा चेंडू आहे. सॉफ्ट साईडने ड्राईव्ह केलाय. कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 रन इथे मिळते. धावन संख्या पोहोचते ती यावी 7 या अंकावरती. 7 रन. पुढील चेंडू घेऊन सज्ज. उमामाच्या माध्यमातून फेकला गेलेला बॉल. यावी चांगली फिल्डिंग आहे. इथे डॉट बॉल आलाय आणि दोन्ही आयकॉन प्लेअर एकमेकांच्या विरुद्ध. दोन्ही आयकॉन प्लेअर आहेत. यावी ड्राईव्ह केलंय. 1 रन इथे मिळेल. धावसंख्या 8. अजूनही 8 धावांची आवश्यकता. 1 रन इथे मिळेल. आणखीन 1 रन. यावी 4 धावा. दमदार शॉट. असरदार शॉट. शानदार शॉट. धावसंख्या पोहोचते 13 या अंकावर. 3 धावांची आवश्यकता. 3 धावांची आवश्यकता असताना फेकला जाणार पुढचा चेंडू आणि यावी ड्राईव्ह केलाय आणि हा विजयी चौकार. फायनल मध्ये दाखल होणार दुसरा संघ सनसनाट बॉयज. यानंतर अंतिम सामना महामुकाबला मेगा फायनल. 4 स्ट्रायकर्स विरुद्ध सनसनाट बॉयज. 6 स्ट्रायकर वर्सेस झणझणीत बॉयज. झणझणाट बॉयज यांच्यामध्ये होणारा सामना